हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? तर आज माझ्या दिवसाची सुरुवात झाली आहे देवपूजेने. कारण आज होता गुरुवार. गुरुवार म्हणजे स्वामींचा वार. त्यामुळे मी सर्व काही स्किप करून सगळ्यात पहिले देवपूजेला लागले. सकाळी उठले, अंघोळ केली आणि देवपूजा करण्यासाठी रेडी झाले. सगळ्यात पहिले मी स्वामींना आणि इतर देवांना म्हणजेच गणपती, कृष्ण आणि अन्नपूर्णा देवी यांना अभिषेक करून घेतला. फ्रेंड्स, गुरुवारच्या दिवशी आधी माझा उपवास असायचा, पण प्रेग्नेंट राहिल्यापासून डॉक्टरने उपवास करण्यासाठी मनाई केली आहे. त्यामुळे मी उपवास करू शकत नाही. म्हणून फक्त पूजा होईपर्यंत मी काही खात नाही. त्यानंतर मी माझा ब्रेकफास्ट वगैरे करते. फक्त उपवास पूर्ण दिवस करत नाही. त्यानंतर मी स्वामींना चंदन लावून घेतले. चंदन हे स्वामींना फारच आवडते. त्याचबरोबर इतर देवांनाही चंदन व हळद कुंकू लावून घेतले. ऑफिसला जायच्या वेळेला ही पूजा करण्यासाठी मला 5ला उठावे लागत असे. तेव्हाच ही माझी देवपूजा व्हायची. देवपूजा करणे, टिफिन बनवणे व इतर घरातली छोटी मोठी कामे करेपर्यंत वेळ कधी निघून जायचा समजायचंच नाही. जर मी 5ला उठले तरच माझी ही देवपूजा होत असे. त्यानंतर मी स्वामींना वस्त्र घालून घेतले. थोडा जरी लेट झाला तर माझी ही देवपूजा राहून जात असे. म्हणून ऑफिसला जायच्या वेळेला मी नेहमी 5 वाजता उठायचे गुरुवारच्या दिवशी. तेव्हाच माझी ही पूजा संपन्न व्हायची. तसेही मला देवपूजा करायला फारच आवडते, पण मला माझ्या मम्मी एवढी जमत नाही. बऱ्यापैकी मी करते. मी स्वामींना माळ घालून नमस्कार करून घेतला व इतर देवांनाही नमस्कार केला. त्यानंतर निरंजनासाठी मी बात तयार करत होते. मला आज काही फुलं हार मिळाली नाही. त्यामुळे मी अशी साधीशीच पूजा केली. धूप, दिवा, अगरबत्ती दाखवून माझी पूजा संपन्न झाली. आणि हे होते आपले गणपती बाप्पा. अशा साध्या पद्धतीने माझी पूजा झाली होती. त्यानंतर मी ब्रेकफास्ट केले. ब्रेकफास्टमध्ये होते दूध आणि खजूर. असा माझा छोटासा ब्रेकफास्ट होता. उद्या होते माझे बेबी शॉवर आणि त्यानंतर मी जाणार होती माझ्या मम्मीकडे राहायला काहीच दिवसांसाठी. त्यामुळे मला घरातली कामेही आवरायची होती. काही थोडीशी साफसफाईही करायची होती. त्यामुळे मी पटकन ब्रेकफास्ट संपवला आणि कामाला लागले. सगळ्यात पहिले ही माझी पाण्याची भांडी आहेत, ती मी घासून घेतली. ही मला माझ्या मामामामींनी लग्नाच्या रुखवतीमध्ये दिली होती. आणि पितळेच्या भांड्यातलं पाणी पिणे हे शरीरासाठी चांगलेच असते. त्यामुळे नेहमी मी ह्या पितळेच्या भांड्यातलेच पाणी पिते. मम्मीच्या घरीसुद्धा अशीच पितळेची हंडा कळशी आहेत. त्यामुळे मला सवय होती. म्हणून मी तिथे येऊन देखील ह्याच भांड्यातलं पाणी पिते. तसंही उद्या माझ्या घरी येणार होते पाहुणे. पाहुणे म्हणजे माझ्या माहेरची माणसं. माझी मम्मी, मावशी, दादा, वहिनी, बहीण सगळे माझे बेबी शॉवरसाठी येणार होते. त्यामुळे मला घर तर स्वच्छच ठेवायचे होते. त्यामुळे ही भांडी मी स्वच्छ करून घेत होती. कुणाल घरी असल्यावरती सॅटर्डे संडे तोच ही भांडी घासत असे. कारण इतकी जोर लावून भांडी घासणे मला आता जमत नाही. पण बाकीचे 4 दिवस तर मलाच घासावी लागतात. तर ही हंडा कळशी मी स्वच्छ करून घेतली. त्यानंतर मला माझे किचन साफ करायचे होते. तशी तर पाण्याची भांडी मी रोजच घासत असते, पण आज काही खासच होते. आणि मित्रांनो, ही पितळेची भांडी घासून झाल्यावर लगेचच एका सुक्या फडक्याने पुसून घ्यावी. त्यावर जर डाग राहिले तर ते दिसून येतात. त्यामुळे ही पितळेची भांडी घासून झाल्यावर नेहमी सुक्या फडक्याने लगेचच पुसून घ्यावी. त्यानंतर ही थोडीशी भांडी होती, ती मी घासून घेतली
व लगेचच गॅस घासायला सुरुवात केली. ऑफिसला जायच्या वेळेला मला बुधवारीच गॅस म्हणजे किचन साफ करावे लागत असे. मग गुरुवारी फक्त देवपूजा, टिफिन आणि घरातली छोटीशी थोडीशी कामे करून मी ऑफिसला जायला निघत असे. कारण गुरुवारच्याच दिवशी ही सर्व कामे एकत्र करणे मला काही जमत नव्हते. तर मित्रांनो, मी आठवड्यातून 3 वेळा तरी किचन साफ करते. कारण जिथे आपण जेवण बनवतो ती जागा तर स्वच्छ असायलाच हवी. कारण आपली तिथे देवी, अन्नपूर्णा देवी वास करत असते. त्यामुळे ही जागा नेहमी स्वच्छ ठेवावी. या सर्व गोष्टी मी माझ्या मम्मीकडूनच शिकली आहे आणि इकडे आल्यावर त्याच सगळ्या गोष्टी मी नीटनेटकेपणाने करते. कितीही रात्र झाली, कितीही उशीर झाला तरीही ज्या दिवशी मला किचन साफ करायचे असेल त्या दिवशी मी ते केल्याशिवाय राहत नाही. मला झोपसुद्धा लागत नाही. सो अशा प्रकारे मी फटाफट कामे आवरत होती. कारण मला दुसरीही बेबी शॉवरची पॅकिंग करायची होती. किचन साफ करायला तर मला पहिल्यापासूनच आवडते. मम्मीकडे असताना देखील मीच ह्या सर्व गोष्टी करायची. तसं तर मी बिझी असल्यावर मम्मी करायची, पण तरीही मी मम्मीला बोलायची की किचन साफ करण्याचं काम मी करेन, बाकीचं काही असेल तर तू कर. सो अशा प्रकारे मी माझे किचन साफ करून घेतले. एकदा ओल्या फडक्याने, नंतर सुक्या फडक्याने देखील पुसून घेतले. त्यानंतर ही होती पाण्याची टाकी. ह्याचा काही वापर होत नाही, तरीही मी आठवड्यातून एकदा घासतच असते. सो अशा प्रकारे माझे किचन रेडी झाले. त्यानंतर मी काही कुणालचे ऑफिसचे कपडे इस्त्री केली. काल देखील थोडे कपडे इस्त्री केले, पण एकसाथ मला सर्व काही करायला जमत नाही. त्यामुळे मला उभं राहून करायला इस्त्री जमत नाही. म्हणून मी थोडा वेळ बसते, उभी राहते व करत असते. वाकून मला जास्त काही गोष्टी करता येत नाही. म्हणून मी थोडे थोडे कपडे इस्त्री करत होती. अशा प्रकारे कुणालचे कपडेही म्हणजे एकच सेट होता, तो सुद्धा मी इस्त्री करून ठेवला आणि म्हटलं थोडासा आराम करा. संध्याकाळी उठले आणि म्हटलं जेवणासाठी काय करावे. तेवढ्यातच मी कुणालला कॉल केला आणि कुणालला विचारले जेवणामध्ये आज काय बनवू. तर त्याला नूडल्स खायची इच्छा होती. त्यामुळे मी मार्केटमध्ये गेले व काही व्हेजिटेबल्स घेऊन आले. तसेही आज आम्हाला काही बेबी शॉवरची तयारी बाकी राहिली होती, ती पूर्ण करायची होती. त्यामुळे झटपट होतील असेच पदार्थ जेवण मला करायचे होते. त्यामुळे मी मार्केटमधून शिमला मिरची, गाजर, कांद्याची पात आणली व ते कापून घेतले. फ्रेंड्स, मी तुम्हाला ही रेसिपी पूर्ण दाखवू शकले नाही आहे या ब्लॉगमध्ये. सो त्यानंतर मी हे व्हेजिटेबल्स कापून घेतले व एका साईडला नूडल्स बॉईल करत ठेवले होते. थोड्याशा बटर व तेलामध्ये मी हे सगळे व्हेजिटेबल्स भाजून घेतले, म्हणजेच फ्राय केले. त्यानंतर सर्व मसाले एकत्र टाकून मी माझी रेसिपी तयार केली. सो अशा प्रकारे माझा आजचा दिवस होता. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा.